नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीजमध्ये मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नळ व टाकीवरील पडणारे प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत। तो बघा विद्यार्थी मित्रांनो, टाइप 1 आणि प्रश्न बघा, एका नळाने एक टाकी 8 तासात व बी नळाने तीच टाकी 12 तासात पूर्णपणे भरते। जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण एकदम सहजपणे काढू शकतो आणि त्याच्या दोन मेथड मी तुम्हाला सांगणार आहे। किती मेथड? दोन मेथड। तर बघा, पहिल्या मेथड मध्ये तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, 8 गुणिला 12 लिहून घ्या। 8 गुणिला 12 आणि त्यानंतर भागाकारामध्ये 8 अधिक 12 लिहा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 8 गुणिला 12, 12 आणि 8 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 20। त्यानंतर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 चा भाग द्या। 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 8 त्रिक 24, 24 भागिला 5, 5 एक 5 विद्यार्थी मित्रांनो, 5 20 म्हणजे 4 वेळा पूर्ण भाग दिला। आता उरलेले आहे 4 भाग आणि भाग कितीने दिला होता? 5 ने। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा वेळ आलेला आहे 4.4 भागिला 5 तास। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न लसावी पद्धतीने सोडवता येतो। ए नळ आणि बी नळ। ए नळ 8 तासात पूर्ण काम करतोय किंवा टाकी भरतोय, तर या दोघही संख्यांचा काय काढा? लसावी। तर तो लसावी किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 24। 12 दुने 24, 8 त्रिक 24। विद्यार्थी मित्रांनो, 3 अधिक 2 किती? 5। म्हणजे ए अधिक बी ची एकत्रित क्षमता 5 आणि त्यांना पूर्ण टाकीची क्षमता किती? 24 आणि 24 काम करायचं आहे। तर बघा, 24 भागिला 5, तर 5 एक 5, 520, 4 वेळा पूर्ण भाग केलेला आहे। उरलेले किती? 4 भागिला 5 तास। आणि असं तुम्ही दुसऱ्या पद्धतीने त्याचं उत्तर सहजपणे काढू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पाहू आपण। दुसरा प्रश्न बघा, एक टाकी एक्स नळाने 12 तासात व वाय नळाने 24 तासात पूर्णपणे भरते। दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्स नळ आणि काय आहे? वाय नळ। एक्स नळ किती वेळात भरतोय? 12 तासात आणि वाय नळ 24। मग विद्यार्थी मित्रांनो, या दोघांचाही लसावी काढला तर किती येईल? 24। 12 दुने 24, 24 एक 24। विद्यार्थी मित्रांनो, इथे येणारी तुमची क्षमता आहे आणि हे पूर्ण कार्य आहे, पूर्ण कार्य। तर 2 आणि 1 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 3। तर x अधिक y दोघंही मिळून जर ते काम केले तर त्यांची एकत्रित क्षमता 3 आहे आणि एकूण कार्य करायचं आहे 24। 3 एक 3, 3 8 24। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वेळ किती लागणार आहे? 8 तास। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न पाहू याच प्रकारातील। एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते। जर पहिला नळ 2 तास चालला व बंद पडला तर शिल्लक टाकी दुसरा नळ किती वेळात भरेल? तर या प्रश्नालाही आपण एकदम सहजपणे काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो। 2 नळ आपण समजू, एक्स आणि वाय। पहिला नळ 6 तासात पूर्णपणे टाकी भरतोय, तीच टाकी दुसरा नळ 15 तासात। विद्यार्थी मित्रांनो, या दोनही संख्यांचा लसावी घ्या। लसावी येईल 30। 6 पंचे 30, 15 दुने 30। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता काय म्हटलेलं आहे बघा, पहिला नळाने किती तास काम केलेलं आहे? 2 तास। तर 5 गुणिला 2 म्हणजे 5 दुने किती कार्य केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 10। एकूण कार्य 30 आहे
आणि 2 तासामध्ये एक्स नळाने 10 कार्य केलेलं आहे, म्हणजे शिल्लक कार्य किती? तर 30 - 10 बरोबर 20. आणि हा 20 कार्य आता कोण करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? दुसरा नळ म्हणजे वाय. आता वायला किती वेळ लागेल? तर 20 कार्य आणि त्याची क्षमता आलेली आहे 2. 20 भागिले 2, बे एक बे आणि बे दाई 20. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या नळाला 10 तास वेळ लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज टाइप 1 कंप्लीट केलेला आहे. उद्याच्या भागात आपण टाइप 2 पाहूयाचा.